नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसापासून आपण भेटतोय. आज तर खरं तर खूप दिवस झाले की आपल्या यूट्यूब चॅनलवरती कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ आपण टाकलेला नव्हता. तर आज खूप दिवसाच्या नंतर पुनश्च आपलं स्वागत आहे एम राठोड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. त्या यूट्यूब चॅनलवरती ज्यावरती गणितांना अशा पद्धतीनं सोडवलं जाते, ज्या गणितामध्ये सूत्रांचा आणि पाड्यांचा किंवा विविध गोष्टींचा भडीमार केला जातो, त्याच गणिताला विदाऊट फॉर्म्युल्याचे गणित किंवा विदाऊट सूत्रांचे सूत्र न वापरता सोप्या पद्धतीनं कसे सोडवता येते आणि काही ठिकाणी वैदिकच्या टेक्निक अप्लाय करून आपण कॅल्क्युलेशनचे कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन रिड्यूस करू शकतो आणि परीक्षांच्या बदलत्या पॅटर्ननुसार आपण कसं त्या परीक्षांच्या स्वरूपानुसार तयारी करू शकतो, त्याबद्दल गणितांचा विशिष्ट असा उहापोह आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. खरं तर हा एक लेक्चर नसून अशी लेक्चरची आपली पुढील सिरीज असणार आहे. आपल्याला जसजसा वेळ मिळेल तसतसा मी प्रत्येक टॉपिकवरती बिना फॉर्म्युल्याचे गणित कसे सोडवता येतील त्यांच्यावरती भर देणार आहोत. मुख्यतः तर कन्सेप्टवरती आधारित आपण जेवढे गणित सोडवू शकतो तेवढं आपण लक्ष देऊन त्याच्यावरती सोडूयात किंवा एकाच कन्सेप्टनुसार सगळे गणित सोडवण्याचा प्रयत्न करूया. आता सगळ्यात महत्त्वाचा बोट आणि प्रवाह जर बघितला तर खूप ठिकाणी याला लिनियर इक्वेशननं सोडवलं जाते किंवा काही ठिकाणी नाही का याला नाही का लिनियर इक्वेशन म्हणलं दोन चलातील रेषीय समीकरणे. आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये काहीतरी अशा शॉर्टकट पद्धती वापरल्या जातात, D1 D2 अशा काय फलाण्या नेमक्या त्या टेक्निक्स वापरणं म्हणजेच एकदम कालबाह्य पद्धतीने सोडवणे आहेत. आणि बोट आणि प्रवाह नावाचा चॅप्टर सगळ्यात सोपा चॅप्टर आहे. आणि परत एक गोष्ट बोलतो मी की आपण ज्यावेळेस कुठल्याही टॉपिकला शिकत असतो ना, त्या टॉपिकला शिकत असताना तुम्हाला नाही का गणिताच्या कुठल्याही क्लासेसला गेले की बेसिक 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 नावाचं जे तुमच्या समोर जे हे गाणं गायलं जाते ना, ते बेसिक कुठंच लागत नाही गणितामध्ये. मुळात तर बेसिक नावाची कन्सेप्टच नाही. ज्या त्या टॉपिकला ज्याचा त्याचा बेसिक बेस असतो आणि अंकगणितामध्ये तर वेगवेगळ्या टॉपिकचा वेगवेगळा बेस असतो. आता बेसिक म्हणल्याच्या नंतर नाही का गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्याला जमतात. पण त्यानुसार आपण न चालता कुठल्याही गणिताला बेसिक म्हणून एक पहिलाच चॅप्टर येतो, तो म्हणजे संख्या आणि संख्यांचे प्रकार. त्या संख्या आणि संख्यांच्या प्रकारामध्ये एवढी भरमसाठ सूत्र बनवून ठेवली की त्या सूत्रानुसार जर सोडवायला गेली तर कुठल्या पद्धतीला कुठल्या सूत्राला आपण टॅकल करायचं हेच समजत नाही. नुसतं डोक्यात कचरा भरून ठेवला जातो. तो टॉपिक एकदम इझिएस्ट पद्धतीने आपण आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. होतापर्यंत आपण लवकरच ते उपलब्ध करू. आज सध्याला बोट आणि प्रवाह हा नावाचा टॉपिक घेणार आहोत. हा टॉपिक घेण्याचा एकमेव उद्देश म्हणजे सगळ्यात सोपा टॉपिक आहे आपल्या पूर्ण अंकगणितामधला. पण याला सांगितलं गेले खूप अवघड पद्धतीनं किंवा याच्यामध्ये नाही का मग खूप मोठे मोठे इन्व्हर्स ऑफ ट्रायंगल्स रूल वगैरे सगळ्या गोष्टी वापरलेल्या आहेत. तर बघूया छोट्या छोट्या कन्सेप्टनुसार याला पार्टमध्ये डिवाइड करून आपण बघणार आहोत. तर आज सगळ्यात सुरुवातीचा पार्ट आपण बोट आणि प्रवाह याच्यावरती सगळ्यात सिंपलचे अशा 3 कन्सेप्ट्स बनतात. ते म्हणजे एक नाव आहे, ती एक तर नदीचा प्रवाह ज्या दिशेने वाहतोय, नदी वरच्या अंगाकडून खालच्या अंगाकडे वाहते म्हणजे प्रवाह एका विशिष्ट अशा दिशेने वाहत चालला जातो. त्या प्रवाहाबरोबर जर एखादी नाव जर येत असेल तर त्या नावेला त्या प्रवाहाचा सपोर्ट असतो आणि ती नाव जी आहे त्या प्रवाहावरती चिटकलेली असते. त्याच पद्धतीने त्या प्रवाहाबरोबर ती वाहत जाते. दुसरी एक कन्सेप्ट असते की एक तळ साचलेला आहे, त्या तळ्यामधलं पाणी कुठेही वाहत नाही, ते संत पाणी असते आणि त्या संत पाण्यामध्ये जे नाव चालते त्या नावेला त्याच्या स्वतःचाच वेग असतो, त्याला कुठल्याही प्रवाहाचा सपोर्ट नसतो. आणि तिसरी एक कन्सेप्ट असते ती म्हणजे नदीचा प्रवाह एका दिशेने वाहत आहे, त्याच्या उलट दिशेने आपण नाव चालवतोय. म्हणजे अशा प्रकारच्या 3 कन्सेप्ट असतात. पहिल्या कंडिशनमध्ये एक नाव आहे, ती नदीचा प्रवाह ज्या दिशेने वाहतोय त्याच दिशेनं ती नाव त्या प्रवाहावरती आहे आणि ती नाव त्या प्रवाहाच्या दिशेनंच अशी चाललेली आहे. त्यावेळेला त्या प्रवाहाचा सपोर्ट त्या नावेला असतो. दुसऱ्या कंडिशनमध्ये एका तळ्यामध्ये एक नाव आहे आणि त्या नावेला कुठल्याही प्रवाहाचा सपोर्ट नसतो. ती नाही का एका संत पाण्यामध्ये चाललेली असते आणि त्याचा जो काही वेग असेल तो स्वतःचा वेग असतो. आणि तिसरा वेग असतो तो म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने एक नाव चालते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालत असताना तो जो प्रवाह आहे त्या नावेला विरोध करत असतो. अशा 3 कन्सेप्ट मी इथं तुम्हाला चित्राच्या माध्यमातून मांडून दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याच आधारावरती आपण समोरचे गणित सोडवणार आहोत. बघा, एक नाव आहे आणि असा प्रवाह वाहत चाललाय, असा प्रवाह वाहतो, याच्यावरती एक नाव आहे अशी, आणि ही नाव या प्रवाहाच्याच दिशेने वाहते.
म्हणजेच याला प्रवाहाचा सुद्धा सपोर्ट असणार आहे आणि प्रवाह आणि नाव हे दोन्हीही सोबत जात आहेत. दुसरं असते संत पाण्यात. या संत पाण्यात या नावेचा जो काही वेग असेल तो वेग स्वतः नावेचा वेग असेल. याच्यामध्ये कुठलाही प्रवाह त्याला सपोर्टही करत नाही आणि अपोजही करत नाही. आणि तिसरी कंडिशन असते असा एक प्रवाह वाहत चाललेला आहे. असा प्रवाह वाहत असताना एक नाव या खालच्या अंगाकडून येते आणि वरच्या दिशेला जाते. त्यावेळेस या नावेला प्रवाह हा विरोध करत असतो. या तीन कन्सेप्ट असतात. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालणारी नाव, संत पाण्यातली नाव आणि प्रवाहाच्या दिशेने चालणारी नाव. आता या तिन्ही कन्सेप्टला इंग्लिश मध्ये नावे आहेत. याला म्हणतो आपण डाऊनस्ट्रीम, म्हणजेच प्रवाहाच्या दिशेने डाऊनस्ट्रीम मधला जर मी डी घेतला तर हा डी डाऊनस्ट्रीम. आणि हा संत पाण्यातला म्हणजेच याला इंग्लिश मध्ये म्हणतात इन स्टील वॉटर. आणि ही जे नाव आहे ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाते. याला म्हणते अपस्ट्रीम. याच्यातला यू घेऊया. सगळ्यातले इनिशियल घेतले, फक्त एवढं लक्षात घ्या यू म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, एस म्हणजे संत पाण्यात आणि डी म्हणजे प्रवाहाच्या दिशेने. आता याला विशिष्ट अशा क्रमाने आपण ठेवू. त्याच्या आधारावरती गणित सोडवण्याचा प्रयत्न करूया. आणि ते एकदम सिंपल पद्धतीचे गणित असतील. त्याच्यामध्ये सिंपल पद्धतीने आपण त्याचं सोल्युशन बघितलेलं असेल. हा आपल्या टॉपिकचा पहिला पार्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. आणि कितीही ट्रिमेंडस लेवलला अवघड प्रकारचा प्रश्न पडला तर ह्या एकाच कन्सेप्टच्या आधारावरती बोट आणि प्रवाह नावाच्या चॅप्टरचे सगळे गणित इझिली समजतात. तर आपण फर्दर मूव्ह करूयात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ही म्हणजे प्रवाहाच्या दिशेने चालणारी नाव आहे. आणि याच्यासाठी आपण जो इनिशियल वापरलाय तो डाऊनस्ट्रीम, म्हणजेच प्रवाहाच्या दिशेने डाऊनस्ट्रीम खालच्या अंगाला आहे. स्टील वॉटर म्हणजेच यस हे संत पाण्यातला नावेचा वेग आणि यू म्हणजेच अपस्ट्रीम हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा वेग. या तीन कन्सेप्टच्या आधाराला बोट आणि प्रवाह नावाचा चॅप्टर संपतो. आता बघूया त्याला आपण एका सिक्वेन्स मध्ये लावूया. जे आपण आता इनिशियल्स घेतले यू, एस आणि डी. यू, एस, डी याला क्रमाने नेहमीच असं लिहायचं यू अपस्ट्रीम, स्टील वॉटर अँड डाऊनस्ट्रीम नेहमीच लिहायचं. आणि याच्यानुसार सगळे गणित सोडवायचे. आता मी पहिलं गणित या बोर्डवरती लिहितो आणि त्या गणिताला आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया त्या कन्सेप्टनुसार. एक नाव प्रवाहाच्या दिशेने 7 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते व प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास आहे. तर नावेचा संत पाण्यातील वेग व प्रवाहाच्या दिशेने नावेचा वेग किती. बघा गणित म्हणायला तितकंसं अवघड नाही. तुम्हाला ज्या सूत्राच्या पद्धती शिकवल्यात त्या सूत्राच्या पद्धतीने जरी सोडवलात तरी तितकंसं अवघड नाही. फक्त कन्सेप्ट समजण्यासाठी हा गणित म्हणजे असे बेसिक टाईपचे 6 गणित आहेत. ते 6 गणित समजून घेणं क्रमपात ठरते. त्याच्यानंतर नाही का याच्यावरती कितीही डिफिकल्ट लेवलला प्रश्न पडला तरी तो आपल्याला सोडवता येतो. बघूया आता याला कसं सोडवायचं आहे. आता यू, एस आणि डी म्हणजेच काय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा वेग, संत पाण्यातला नावेचा वेग आणि डी म्हणजे प्रवाहाच्या दिशेने नावेचा वेग. आणि नेहमीच इथं लक्षात घ्यायचं या यू आणि एस मधला फरक हा प्रवाहाचा वेग दाखवतो. याच्यामधला जो फरक आहे फरक
हा फरक प्रवाहाचा वेग दाखवतो. प्रवाहाचा वेग इथून इकडे सुद्धा प्रवाहाचा वेग फरक. बघूयात आता काय म्हणते आता बघा. एक नाव प्रवाहाच्या दिशेने 7 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते. प्रवाहाच्या दिशेने म्हटलेत ना, तर इथं प्रवाहाच्या दिशेने किंवा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावे चालतात. विरुद्ध. तर बघा, एक नाव प्रवाहाच्या दिशेने 7 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते. प्रवाहाच्या दिशेने 7 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते आणि प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास आहे. प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे यांच्यातला जो फरक आहे ना, तो 3 किलोमीटर प्रति तास आहे. आता इथून इकडे जात असताना नेहमीच इथं जो अंक आहे त्याच्यामध्ये प्रवाहाचा वेग प्लस केल्याच्या नंतर संत पाण्यातला वेग येतो आणि संत पाण्यातल्या वेगामध्ये इथलचा जो प्रवाहाचा वेग आहे तो प्लस केल्याच्या नंतर प्रवाहाच्या दिशेचा वेग येत असतो. तर आपण इकडे येत असताना काय करणार आहोत, या 7 मधून हे मायनस करत यायचं. 7 मधून 3 केल्याच्या नंतर किती येईल, 4 किलोमीटर प्रति तास संत पाण्यातला नावेचा वेग असेल. आणि परत इथून इकडे येताना आणखी मायनस करत यावं लागेल. प्रवाहाचा वेग आहे, प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास आहे आणि 4 मधून 3 केल्याच्या नंतर 1 किलोमीटर प्रति तास हा त्याचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा वेग असेल. बस याला डोळे असं बघितलं ना, बघितल्याबरोबर उत्तर निघते. कुठलेही समीकरण मांडायची गरज नाही, कुठलेही पेन उचलायची गरज पडत नाही. इवन हार्ड लेवलच्या प्रश्नांना सुद्धा इथं पेन उचलायची गरज पडत नाही. एवढ्या सोप्या पद्धतीने ही गणितं सुटत असतात. आता हा पहिला प्रश्न होता, एक नाव प्रवाहाच्या दिशेने 7 किलोमीटर जाते. प्रवाहाच्या दिशेने म्हणजे काय, डाऊनस्ट्रीम 7 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाचा वेग याच्यामधला फरक नेहमीच काय दाखवतो म्हणलं होतं, प्रवाहाचा वेग. आणि जेव्हा इथून इकडे येतो आपण तर बेरीज करत यायचं. या यूच्या व्हॅल्यू मध्ये प्रवाहाचा वेग प्लस केल्याच्या नंतर मोठेचा संत पाण्यातला वेग येतो आणि एस मध्ये प्रवाहाचा वेग प्लस केल्याच्या नंतर इथं प्रवाहाच्या दिशेनेचा नावेचा वेग येत असतो. चला आता समोरच्या गणिताकडे जाऊया. एक नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 3 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते व प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर प्रति तास असल्यास नावेचा संथ पाण्यातील वेग व प्रवाहाच्या दिशेने नावेचा वेग काढा. बघा परत तीच कन्सेप्ट आली आहे आपल्या समोर. एक नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, आधी प्रवाहाच्या दिशेने वेग दिला होता, आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग दिलेला आहे. एक नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 3 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते व प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर प्रति तास आहे. परत कुठलीही कन्सेप्ट किंवा कुठलाही सूत्र याच्यामध्ये बदलण्याची गरज नाही आहे. त्याच पद्धतीने मांडायचं. अपस्ट्रीम नावेचा वेग, संत पाण्यात नावेचा वेग आणि प्रवाहाच्या दिशेने नावेचा वेग USD. आता बघा अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा वेग दिलाय. किती आहे, 3 किलोमीटर प्रति तास. त्याला त्याच्याच जागेवरती ठेवायचं, 3 किलोमीटर प्रति तास. इथलचा फरक दिलाय का आपल्याला, प्रवाहाचा वेग जाते व प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर. इथलचा फरक किती आहे, 2 किलोमीटर प्रति तास. आता
प्रवाहाचा वेग दिलाय, विरुद्ध दिशेनेचा वेग दिलेला आहे. याच्यामध्ये हे 2 प्लस केल्याच्या नंतर नावेचा संत पाण्यातील वेग मिळतो. 3 + 2 किती येतील? 5 किलोमीटर प्रति तास संत पाण्यात त्या नावेचा वेग असेल. समजलं? आता पुढे जाऊया बघा. परत इथून इथलचा फरक काय दाखवतो? प्रवाहाचा वेग किती आहे? 2 किलोमीटर प्रति तास. या 5 मध्ये परत 2 प्लस केल्याच्या नंतर किती येईल? 7 किलोमीटर प्रति तास. हा प्रवाहाच्या दिशेने नावेचा वेग आहे. आता बघा, याच्यामध्ये सरळ सरळ प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा वेग दिला आहे. जर याच्यावरती प्रॅक्टिस केली ना तर या अंकाकडे पाहून प्रवाहाचा वेग दिलेला आहे, विरुद्ध दिशेने वेग दिलेला आहे, तर सरळ सरळ डोळ्याने उत्तर निघालं असतं. ते तुमचे सूत्र वापरून पहा. त्याच्यामध्ये त्या सूत्रानुसार सोडते का? जर हे उत्तर बरोबर येत असेल तर या कन्सेप्टनुसार प्रत्येक गणित तुम्हाला सोडून दाखवतो. या कन्सेप्टची ऑथेंटिसिटी आहे. चांगल्या नामवंत क्लासेसचे जे शिक्षक आहेत ते असल्या पद्धती वापरतात आणि ह्या पद्धतीत आपल्या रेग्युलर स्पर्धा परीक्षांचे जे आजपर्यंत पेपर होते ते त्याच्यापेक्षा वेगळ्या पॅटर्ननुसार जे परीक्षांचे स्वरूप बदललेत ना, त्या स्वरूपामध्ये ह्या पद्धती कामी येतात. म्हणजे कमी वेळेत गणित सुटतात, नुसतं डोळ्याने गणित सोडवता येतात. इकडं आपलं उलट कारभार चालतं सगळं. आणखी परत पूर्वापार चालत आलेली गोष्ट ती आताही करत आहेत ते सगळं. म्हणजेच आपण नाही का इतिहासाला चिटकूनच राहायचं असं ठरवलेलं आहे सध्याला काही लोकांनी. तर राहू देत त्यांना. आपण काळानुसार बदलले पाहिजे. परीक्षांचा पॅटर्न बदलतोय, परीक्षांचे स्वरूप बदलतंय, परीक्षा कमी वेळेत प्रश्न सोडवण्याच्या होतात, त्यातल्या त्यात कॅल्क्युलेशन खूप भारी येत आहे. त्याच्यामुळं थोडंसं व्यवस्थित कन्सेप्टला धरून आपण गणित जर सोडवलेत ना, कन्सेप्ट समजून घेऊन सोडवलेत ना तर सोपे जातात. आता हा तर फक्त पोट आणि प्रवाह आहे. याच्याही पलीकडे जाऊन जर बघितलं तर खूप ट्रिमेंडस लेवलला फसवण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांना. ती फसवणूक दूर करण्यासाठी आपण ही एक लेक्चर सिरीज सुरू करणार आहोत. त्या लेक्चर सिरीजमध्ये आपल्या चॅनलसोबत आपण जोडलेले राहत नेहमी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करून घ्या. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल मी तेव्हा तेव्हा प्रत्येक टॉपिकचं एक्सप्लेनेशन एकदम इझिएस्ट पद्धतीने की कुठेही सूत्र न वापरता मी सोडून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, तर आणखी समोर जाऊया. तिसऱ्या क्रमांकाचं गणित आहे. एका नावेचा संत पाण्यातील वेग 4 किलोमीटर प्रति तास आहे व प्रवाहाचा वेग 1 किलोमीटर प्रति तास आहे. तर नावेचा प्रवाहाच्या दिशेने व विरुद्ध दिशेने वेग काढ. परत तोच गणित फक्त फिरून विचारलंय, कन्सेप्टला चेंज करायचं. तुमचे शॉर्टकट बघा, प्रत्येक गणिताला चेंज होतात, प्रत्येक गणिताला तुमचे शॉर्टकट चेंज होतात, पण इथं या कन्सेप्टला चेंजेस करण्याची गरजच पडत नाही. इवन आपण जेवढ्या अवघड लेवलचे गणित बघतो तिथपर्यंत या कन्सेप्टला चेंज करायची गरज पडत नाही. काय तुमचं ते V1 आणि V2 काय काय मानून ते सोडवतात ना त्या पद्धतीने सोडवून आणि या पद्धतीला एक वेळेस बघून याला ट्राय करून पहा. तुम्हाला परीक्षेमध्ये अनुभव येईल की या पद्धती जर सोडल्यात तर परीक्षेमध्ये आपण वेळ वाचवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे की वेळच वाचवणे. ते वेळच वाचवण्यासाठी या गोष्टींवरती काम केलेलं आहे. ठीक आहे, बघा, एका नावेचा संत पाण्यातील वेग 4 किलोमीटर प्रति तास आहे. परत तेच कन्सेप्ट U म्हणजेच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा वेग, S म्हणजे संत पाण्याचा नावेतला वेग आणि D म्हणजेच प्रवाहाच्या दिशेने नावेचा वेग. इथं दिलंय काय आपल्याला? एका नावेचा संत पाण्यातील वेग, संत पाण्यातला म्हणजे स्थिर वापरते वेग किती दिलंय? 4 किलोमीटर प्रति तास. प्रवाहाच्या दिशेने नावेचा वेग काढायचा आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा वेग काढायचा आहे. तुम्हाला प्रवाहाचा वेग दिलेला आहे. प्रवाहाचा वेग किती आहे? 1 किलोमीटर
प्रति तास, 1 किलोमीटर प्रति तास. आता या S पासून इकडे येत असताना काय करा म्हटलं होतं की आपण इकडून इकडे जाताना बेरीज करत होतो, पण इकडून इकडे येत या साईडकडून या साईडकडे येत असताना वजाबाकी करत होतो. बरोबर आहे. संत पाण्याचा नावेचा वेग 4 किलोमीटर आहे आणि प्रवाहाचा वेग 1 किलोमीटर आहे. तर इकडून इकडे येत असताना आपण याला वजाबाकी करतो. 4 - 1 म्हणजे किती होईल? 3 किलोमीटर प्रति तास. बरोबर आहे. एका क्षणात उत्तर निघते. बेरीज वजाबाकीवरून जर गणिताचं उत्तर निघत असेल तर ते सूत्र वगैरे मांडून वेळेवरती ते सूत्र आठवत नाही. कुठलेही फालतू सूत्र ते हे करायचं ते करायचं की हेच सूत्र वापरायचं की तेच सूत्र वापरायचं त्याच्या नादाला न लागता मी या पद्धतीने गेलं तर एकदम सिंपलच्या वेळेला सोडवत आपण. पण आपलं कसं आहे की आपण ते एका गोष्टीला चिटकले की त्याला सोडायचंच नाही हे ठरलंय आपलं, म्हणून आपण त्याच पद्धतीने जातो. ठीक आहे, जा, काही हरकत नाही. ज्यांना वापरायचं असेल ना ते येऊ शकतात तिकडे, या पद्धतीला ॲडॉप्ट करू शकतात. आता बघा 4 किलोमीटर प्रति तास संत पाण्याचा वेग आहे. याच्यामध्ये 1 किलोमीटर प्रति तास आपण प्लस केल्याच्या नंतर 4 + 1 किती होईल? 5 किलोमीटर प्रति तास. 5 किलोमीटर प्रति तास नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग असेल. बरोबर आहे. प्रवाहाच्या दिशेने नावेचा वेग असेल. किती असेल? 5 किलोमीटर प्रति तास. कुठले प्रश्न विचारले बघा तुम्हाला. नावेचा प्रवाहाच्या दिशेने व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग हे दोन्ही विचारले. ते दोन्ही तुम्हाला उत्तर देता येतात सिंपलच्या कन्सेप्टनुसार. बरोबर आहे. चला आणखी समोर जाऊया. आणखी याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग आहे हा टॉपिक मुळात तर, आणि याला कुठलेही बेसिक लागत नाही. 5वीच्या मुलाला जर बसून इथं शिकवलं ना तर 5वीच्या मुलाला तुमच्या लेवलला येऊन तुम्ही पोलीस भरती करताय, तुम्ही नाही काय MPSCची तयारी करताय, बँकिंगच्या तयारी करताय, 5वीच्या मुलाला शिकवलं 5वीचा मुलगा तुमच्या बरोबरीला येऊन सोडू शकतो बोट आणि प्रवाहाचा. आणि स्पेशली याच्यावरती महिना 1.5 महिना खर्च केला जातो त्या सूत्रांच्या नादाला लावून. ठीक आहे. तर तो वेळ बर्बाद करायचा नाही, शिकण्यातही वेळ बर्बाद करायचा नाही, प्रश्न सोडवण्यातही वेळ बर्बाद करायचा नाही. या पद्धतीच्या आधारावरती सोडवायचं आहे. ठीक आहे. चला मूव करूयात आपण नेक्स्ट स्लाइडला. एका नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग 5 किलोमीटर प्रति तास व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 3 किलोमीटर प्रति तास आहे. तर नावेचा संथ पाण्यातील वेग व प्रवाहाचा वेग काढा. बघा परत आता हाच गणित आहे, तोच गणित आणि त्याच गणिताचा आपण एका फक्त फिरवून विचारला. आणि आपलं कसं असते की त्या सूत्रांच्या नादाला लागलं, गणित फिरवलं की शॉर्टकट चेंज होतं. गणित फिरवलं की शॉर्टकट चेंज करणारे, तुम्हाला चेंज करून शिकवणारे खूप भेटतील इथं. आणि ते पुस्तकांमध्ये बघून शिकवणारे सुद्धा खूप सापडतील. आणि या पद्धतीनं जर तुम्हाला पुस्तकातच बघून जर सोडवायचे असतील गणित तर ते तुम्ही स्वतःही सोडू शकतात, पुस्तकात वाचून सोडू शकतात. आमचं काम काय, शिक्षकाचं काम असलं पाहिजे की आपण नाही का त्या विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गावरती नेलं पाहिजे, कमी वेळेत गणित सोडवलं पाहिजे. आणि आमचं थोडंसं उलटं चालतं इथं कार्यक्रम, त्याच्यामुळं थोडंसं इथं लक्ष देऊन ऐका. आता बघा इथं एका नावेचा प्रवाहाच्या दिशेने 5 किलोमीटर प्रति तास व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 3 किलोमीटर प्रति तास आहे. बघा परत तीच कन्सेप्ट वापरतोय मी. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा वेग म्हणजे अपस्ट्रीम स्पीड आणि संत पाण्यातला वेग आणि प्रवाहाच्या दिशेने नावेचा वेग याच कन्सेप्टनुसार जातो. बघा इथं काय दिले, नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग 5 किलोमीटर, प्रवाहाच्या दिशेने दिले, प्रवाहाच्या दिशेने म्हणजे इकडे इथं 5 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 3 किलोमीटर प्रति तास द्यावे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 3 किलोमीटर प्रति तास.
आता मला सांगा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने झालेला आहे, प्रवाहाच्या दिशेने दिलेला आहे. आता इकडं काय करते ते V1 प्लस V2 आणि डिवायडेड बाय V1 मायनस V2 असल्या काहीतरी प्रकारचे सूत्र वापरतात. ते मी वापरतही नाही, ते मला माहिती नाही, ते नेमकं शॉर्टकट करणार मी परत लागत नाही. लिनियर इक्वेशनला सोडवायचं तर सोडवतो, नाही तर एका दिवस नाही तर हे सरळ आपला आहेच याच्यामध्ये. तर बघा याच्यामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा वेग आहे आणि प्रवाहाच्या दिशेने नावेचा वेग आहे. इथलचं जो अंतर आहे हे काय दाखवते म्हणतो मी, प्रवाहाचा वेग दाखवतो. प्रवाहाचा वेग दोन्हीकडेही सारखा असतो आणि दोन संख्यांमध्ये फरक जर सारखा असेल तर मधातली संख्या नेहमीच काय दाखवते, नेहमीच काय दाखवते, ती मधातली संख्या सरासरी दाखवते. त्यांची संख्या बघा ना तुम्ही, 1 2 3. आपल्या मास्तरांनी शिकवताना आपल्याला नेहमीच सांगितलंय 1 2 3 क्रमागत संख्या कुठल्याही असल्या तर त्याच्या मधातली संख्या काय दाखवते, आपल्याला सरासरी दाखवते. किंवा 2 4 6 असेल तर याच्यामध्ये फरक कसा आहे, सारखा आहे. फरक सारखा असल्यावर ही मधातली संख्या नेहमीच सरासरी दाखवते. हेच शिकवलंय आपल्याला, बरोबर आहे. मग इकडेही प्रवाहाचा वेग आहे, इकडेही प्रवाहाचा आहे, दोन्हीकडे प्रवाहाचा वेग सारखाच आहे, यांच्यामधला फरक सारखा आहे. मग मधातली संख्या काय दाखवतो, सरासरी दाखवतो, बरोबर आहे. मग सरासरी काढून घेऊया. 3 अधिक 5 भागिले 2 म्हणजे 8/2 किती होईल, 4 किलोमीटर प्रति तास. हा संत पाण्यातला नावेचा वेग असेल. एकदम इझिएस्ट पद्धतीने सोडवलं. बरं, 3 मधातली संख्या दोन्हीकडे फरक सारखा असल्यामुळे मधातली संख्या नेहमीच सरासरी दाखवते आणि या दोन संख्यांची सरासरी आपण इथे काढली, ते आहे संत पाण्यातला वेग. आता संत पाण्यातला वेग याच्यातला फरक किती आहे बघा, 3 आणि 4 मध्ये 1 चा फरक आहे. 1 किलोमीटर प्रति तास काय असेल तुमचा प्रवाहाचा वेग. इथं पण 1 किलोमीटर प्रति तास काय असेल तुमचा प्रवाहाचा वेग. समजलंय? तर या पद्धतीने ते गणित सोडवलेलं आहे. आता आणखी जर समोर जायचं जर म्हटलं समजा तर हे आणखी बेसिक लेवलला होतं. आपण सोपे सोपे गणित आहेत. प्रत्येक गणितामध्ये वेगवेगळी शॉर्टकट्स किंवा वेगवेगळी सूत्र वापरण्याऐवजी आपण एकाच सूत्राला जर पकडून जर चालले ना, हे एकच आहे ना, पण डोळ्यानुसार आपण जर बेरीज वजाबाकी करून जर गणित सुचत असेल तर कुठल्याही सूत्राच्या नादाला लागून काही फायदाच नाही, बरोबर आहे. इव्हन वेगवेगळ्या टॉपिकमध्ये असं भरमसाठ आहे, मी सांगत नाही आता जाऊ द्या त्याच्यामध्ये, पण मी ज्यावेळेस एक्सप्लेन करेन ना त्या टॉपिक्सला तर ते टॉपिक्स एवढ्या इझी पद्धतीमध्ये आहेत, त्याला उगाच धिंगाणा करून नाही खूप मोठ्या पद्धतीमध्ये केलं ते. आणखी त्या सरळ व्याजामध्ये काय मुद्दल तर होतं, बाकीला 100 त्या सूत्रामध्ये परेशान असते कुठे काय वापरावं. एका दिवस ते सुटेल ते चक्रवाढ व्याजामध्ये तर ते 110 भागिले 100 110 भागिले 100 किंवा ते P इंटू काय म्हणतात P इंटू 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट डिवायडेड बाय रेस्ट नंबर ऑफ इयर्स मायनस P असं काहीतरी वापरतात. ते त्याही सूत्रांपासून दूर घेऊन जातो मी तुम्हाला. फक्त आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहत नाही, वेळ मिळेल तसं मी आपल्याला ते प्रोव्हाइड करेल. ओके, चल आणखी नेक्स्ट मूव करूया आपण. एका नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग हा प्रवाहाच्या वेगाच्या एका नावेच्या प्रवाहाच्या दिशेने वेग हा प्रवाहाच्या वेगाच्या 3 पट आहे. 3 पट आहे. जर 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 नावेचा संत पाण्यातील वेग संत पाण्यातील वेग संत पाण्यातील वेग
6 किलोमीटर प्रति तास असेल तर 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 नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढा. बघा, आजच्या आपल्या या सेशनच्या सगळ्यात शेवटचा गणित आणि थोडंसं डिफिकल्टी लेवल वाढवतो, जास्त नाही, थोडीशी वाढवतो. आता हा गणित म्हणल्याच्या नंतर काही लोक अपूर्णांकाला 3 पट म्हणतात, बरोबर आहे. आता त्या उगाच काहीतरी डोकं उठवून घ्यायचं नाही, परत त्याच पद्धतीने आपण जायचं. सरळ सरळ काय आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा वेग, संत पाण्यातील नावेचा वेग आणि प्रवाहाच्या दिशेने नावेचा वेग. काय दिले आता बघा, एका नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग हा प्रवाहाच्या वेगाच्या 3 पट आहे. कोणाच्या वेगाच्या? प्रवाहाच्या वेगाच्या 3 पट. जर प्रवाहाचा वेग 1 पट असेल तर प्रवाहाच्या दिशेने नावेचा वेग किती आहे? 3 पट आहे. सिंपल मी मानला की प्रवाहाचा वेग 1 किलोमीटर प्रति तास आहे, मानलेला आहे, बरोबर, मानलेला आहे 1 किलोमीटर प्रति तास. आणि प्रवाहाच्या दिशेने नावेचा वेग 5 किलोमीटर मानला, 3 पट मानले, सॉरी 5 पट मानला, 5 किलोमीटर प्रति तास मानलेला आहे. हे वेग मानलेला आहे. आता हे मानलेला वेग आहे, ऍक्च्युअल मध्ये वेग आहे का? ऍक्च्युअल मध्ये वेग नाही आहे. मग मानलेल्या वेगानुसार संत पाण्यातला वेग किती येते ते बघू आपण. बघा, इकडून इकडे येत असताना काय करत असतो, नेहमीच वजाबाकी करत असतो. मग 5 मधून 1 मायनस केल्याच्या नंतर संत पाण्यातला वेग किती येईल? 4 किलोमीटर प्रति तास, बरोबर आहे. लक्ष द्या, काय केले मी की एका नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग हा प्रवाहाच्या वेगाच्या 3 पट. जर प्रवाहाचा वेग 1 पट असेल तर प्रवाहाच्या दिशेने नावेचा वेग 5 पट आहे असेल, सॉरी 3 पट म्हणजे, सॉरी काय 3 पट आहे. एका नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग हा प्रवाहाच्या वेगाच्या 3 पट आहे. जर नावेचा संत पाण्यातील वेग 6 किलोमीटर प्रति तास असेल तर नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढा. बघा, प्रवाहाचा वेग मानला मी 1 पट आहे तर त्याच्या 3 पट नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग आहे, त्याच्या 3 पट आहे. आता हा मानलेला जर प्रवाहाचा वेग 1 किलोमीटर असेल आणि प्रवाहाच्या दिशेने नावेचा वेग तर 3 किलोमीटर प्रति तास असेल तर इकडून तिकडे येत असताना आपण काय करत होतो? वजाबाकी करतो. सरळ सरळ 3 मायनस 1 म्हणजे 3 मधून 1 गेला तर संत पाण्याचा वेग मिळतो आपल्याला. मग संत पाण्याचा वेग काय असेल? 3 मधून 1 गेला तर 2 किलोमीटर प्रति तास. हा संत पाण्यातला वेग आहे तुमचा. मग हा संत पाण्यातला वेग आपल्याला इथं मानण्यानुसार 2 किलोमीटर प्रति तास आला, पण प्रश्नाच्या म्हणण्यानुसार संत पाण्यातील वेग 6 किलोमीटर प्रति तास आहे, बरोबर आहे. या 2च्या तुलनेत हे 6 किती पट आहे बघा बरं? 3 पट आहे. मग हे पण किती पट असायला पाहिजे? 3 पटच असायला पाहिजे. 3 त्रिक 9 किलोमीटर प्रति तास. आणि प्रवाहाचा वेग सुद्धा 3 पट म्हणजे प्रवाहाचा वेग किती असेल? 3 किलोमीटर प्रति तास. आणि परत इकडं विरुद्ध दिशेने हे 9 किलोमीटर प्रति तास, हे 6 किलोमीटर प्रति तास प्रवाहाच्या संत पाण्यातला वेग, प्रवाहाच्या दिशेने वेग, त्याच्यातला परत 3 किलोमीटर प्रति तास म्हणजे प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास. परत याच्यातून 3 मायनस केल्याच्या नंतर 3 किलोमीटर प्रति तास हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा वेग असेल. बघूयात, ही कन्सेप्ट जर तुम्हाला समजली असेल तर याच्याही पुढे जाऊन उद्याला म्हणण्यापेक्षा नेक्स्ट सेशनमध्ये आपण नाही का याच्याबद्दल डिटेल अशी इन्फॉर्मेशन देऊ. एकदम इझिएस्ट पद्धतीने याच पद्धतीने आपण सगळे गणित सोडवणार आहोत. तर याच्यावरती थोडंसं तुम्ही पण काम करा आणि हे पद्धती सोप्या पद्धती आहे. उगाच सूत्रमित्राच्या नादाला लागून आयुष्य बरबाद करू नका आणि वेळ वाया घालू नका, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तर भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. धन्यवाद.